जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी। यमुना तीरावनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरे
Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Radha Vrindavan Chandra, Radha Vrindavan Chandra, Radha Vrindavan Chandra, Shri Radhe. Gauranita Jaya, Gauranita, Gauranita Jaya, Prabhupada, Prabhupada, Prabhupada Jaya, Srila Prabhupada. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा आजच्या सत्रामध्ये, सेशन 2. आणि खूप कृतज्ञ मी तुमचं सगळ्यांचं, तुम्ही सर्व आज रविवारचा वेळ काढून आलेला आहात इथे. आणि खरंच सुट्टीचा दिवस आहे, फॅमिली टाईम आहे, पण एक चांगलं गोष्ट काय की आपण थोड्या वेळसाठी भेटतो आणि आपल्या पूर्ण फॅमिलीला याचा बेनिफिट होणार आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचं. तर आपण काल जसं बघितलं की भगवद्गीतेचं उद्देश काय आहे आणि विषय काय आहेत, हे 2 भाग आपण बघितले. तर आज आपण पुढे जाणार आहोत आणि भगवद्गीताचे दुसरा 2-3 गोष्टी काय आहेत ते बघणार आहोत. ओके, येस. तर आज आपण बघणार आहोत भगवद्गीता समजून घेण्याची प्रक्रिया काय आहे, भगवद्गीता समजून घेण्याचे परिणाम काय आहेत आणि भगवत धामात परत जाण्याची प्रक्रिया काय आहे. तर चला. तर हे व्यासदेवांचं चित्र आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय बघा, हे ज्ञान जे भगवद्गीतामध्ये आहे हे उत्तम रीतीने समजण्यासाठी श्रील प्रभुपाद पुढील स्पष्टीकरण देतात. भगवद्गीता समजून घेण्याची प्रक्रिया. वैदिक ज्ञान हे अचूक आहे, सर्व शंका आणि चुकांच्या पलीकडे आहे. भगवद्गीता हा ग्रंथ सर्व वैदिक ज्ञानाचा सार आहे. तर जरा आपण आपल्या स्वतःला एक असा प्रश्न विचारला की आपल्याला जरा हे सगळं समजून घ्यायचं, तर कसं समजून घेऊ शकतो आपण? कारण की आपल्या मध्ये सर्वांमध्ये 4 दोष असतातच. आणि ते कुठले दोष आहेत, है ना? त्याला 4 डिफेक्ट्स म्हणतात. काय डिफेक्ट्स आहेत? पहिला आहे इम्परफेक्ट सेन्सेस. म्हणजे आपले इंद्रिय अपूर्ण आहेत. आपण काल पण बघितलं की आपल्यापेक्षा मनुष्य प्रजाती हे प्राण्यांपेक्षा उत्तम आहेच, पण आपल्यामध्ये जे इंद्रिय ते पण अपुरे आहेत. हे पण आपण काल पाहिलं की कसे प्राणी मात्र आपल्यापेक्षा चांगले वास घेऊ शकतात, पळू शकतात, खाऊ शकतात. प्रत्येक वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये ते पण श्रेष्ठ आहेत मनुष्यांपेक्षा. पण तरीही आपले जे इंद्रिय आहेत ते पण अपूर्ण कसे आहेत की सपोज आपल्याला मला आता इथून पुढे बघायचं आहे, म्हणजे ह्या भिंतीच्या मागे काय आहे ते बघायचं आहे, तर ते बघू शकणार, कारण की मला एक्सरे विजन नाही आहे. मी एका ठराविक अंतरावर पर्यंतच बघू शकतो, त्याच्या पुढे माझी दृष्टी नाही जाऊ शकत. मी एक ठराविक साऊंड व्हायब्रेशन्स ऐकू शकतो, म्हणजे 20 किलो हर्ट्स, बस. त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. अल्ट्रासोनिक साऊंड्स मी ऐकू शकत नाही, कारण की आपलं मनुष्य देह आणि आपले इंद्रिय तसे बनलेले आहेत. म्हणून ते इंद्रिय परिपूर्ण असं म्हणता येणार नाही, है ना? हे एक डिफेक्ट झालं की नाही, इम्परफेक्ट सेन्सेस. आपल्याला एक ठराविक क्वांटिटीमध्येच प्रसाद किंवा अन्न ग्रहण करता येतं, त्याच्या पलीकडे आपण ग्रहण करू शकत नाही, मग अपचन होईल. तर आपलं इंद्रिय जे आहेत ते परिपूर्ण नाही आहेत, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहेत. तर हे पहिलं आहे की ते इम्परफेक्ट आहे. तो पहिलं झालं. आणि त्या इम्परफेक्शनमुळे, हे इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे आपण काय करतो, जे काही कार्य करतो त्याच्यामध्ये आपण ते लपवण्यासाठी चीटिंग करण्याचा प्रयत्न करतो. ओके, म्हणजे फसवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे आपण कधी कधी भ्रमितही होतो, है ना? इम्परफेक्ट सेन्सेस. आणि बिकॉज ऑफ दॅट वी चीट, यु नो, अँड वी ऑल्सो कम इन टू इल्युजन. तर हे जेव्हा आपण बघतो, आपल्या इंद्रियांमधून हे आपल्याला जरा ज्ञान घ्यायचं असेल,
तर आपण परिपूर्णतेने ते ज्ञान घेऊ शकत नाही. म्हणजे आपण आपल्या इंद्रियांनी जे आपण ज्ञान घेतलेलं पण आहे, ते कॉन्क्लुसिव्हली पूर्णपणे परफेक्ट पण नाहीये बेसिकली, जर तुम्ही म्हणायचं झालं तर. म्हणून वैदिक ज्ञान जे आहे हे अचूक कसं आहे मग? हे आपण नाही केलेलं आहे. कारण हे कोणी केलेलं आहे? हे कोणी दिलेलं आहे? साक्षात भगवंतांनी दिलेलं ज्ञान आहे. आणि का भगवंतांनी दिलेलं ज्ञान हे अचूक कसं आहे? कारण की ते परिपूर्ण आहेत. त्यांच्यामध्ये हे दोष नाहीयेत जे आपल्यामध्ये आहेत. तर म्हणूनच आपल्याला हे बघायचं की आपण जे आपल्या इंद्रियांनी पाहतो, फॉर एक्झाम्पल प्रत्यक्ष प्रमाण है ना. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आपण हे बघा, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण, हे 3 प्रमाण पण आपण वाचलेले आहेत गीता सारच्या सेशन्समध्ये. तर प्रत्यक्ष प्रमाणामध्ये आपण काय बघितलं की कसं आपल्याला जे दिसतं तेच खरं असं म्हटलं जातं. पण सगळंच आपल्याला दिसू शकत नाही. काही गोष्टी अधोक्षज म्हणजे आपल्या इंद्रियांच्या परे असतात. फॉर एक्झाम्पल मी आता तेच एक उदाहरण दिलं. तुम्ही सिंपल एक उदाहरण घ्या ना, रेल्वेची लाईन. रेल्वेची लाईन आपल्याला 2 पॅरलल लाईन असतात. पण जरा ती सरळ असेल, त्या काही अंतरावरती अशी जोडलेली दिसते, म्हणजे एकमेकांना अशी. तर का? कारण की ते तसं आपलं दृष्टी तसंच आहे. आपल्याला ते पूर्ण पॅरलल दिसणार नाहीये. ते असं मर्ज झालेलं दिसणार आहे. है ना? आपण ग्लासमध्ये एखादं पेन ठेवू, पाणी भरलेल्या ग्लासमध्ये, तर पेन पूर्ण नाही दिसणार. पेन आपल्याला अर्धं दिसणार तुटलेलं आणि इथून वेगळा पेन असं येताना दिसेल. तर आपण बघू शकतो आपलं जे दृष्टी आहे ना, त्या दृष्टीचं जे हे आहे, काय म्हणतो, शक्ती, ती एका ठराविक ह्याच्यापर्यंतच आहे. त्याच्यावरती ती जाऊ शकत नाही. तर म्हणून कॉन्क्लुसिव्हली जे आपण एक्सपेरिमेंट्स पण करू, अनुमान पण करू, ते पण चुकीचे असणार आहेत. है ना? आणि म्हणून आपल्याला वेदांचं आधार घेतला पाहिजे. का? कारण की वेद हे साक्षात भगवंतांनी दिलेत आणि ते परिपूर्ण आहेत. त्यांच्यामध्ये हे जे दोष आहेत आपल्यामध्ये आहेत, ते त्यांच्यामध्ये नाही आहेत. म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे, हे की नाही? फॉर एक्झाम्पल एकदा एखाद्या लॅबोरेटरीमध्ये, म्हणजे मला अजूनही लक्षात आहे, केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये मी एकदा गेलेलो, तेव्हा तिथे अ, एक असं छान ग्लास ठेवलेला, काचेचा नॉर्मल आपला ग्लास ठेवलेला बेसिकली. मला वाटलं ॲक्चुअली आम्हाला सगळ्यांना तेव्हा कॉलेजमध्ये त्या दिवशी ज्युसेस प्रोव्हाईड केलेले. कारण की खूप वेळपर्यंत आमचे क्लासेस चालू होते. तर मग त्या केमिस्ट्री लॅबमध्ये काय झालं, की मला वाटलं ते ज्यूसच आहे म्हणून ते घ्यायला जाणार होतो मी. तर काय झालं, ते एका मित्राने सांगितलं, की "ते ज्यूस नाहीये, ते ॲसिड आहे." आणखी त्याचा रंग पण सेमच होता. तर लेमनेड आणि ॲसिडचा रंग सेम आहे, पण चुकून झालं ते ॲसिड पिलं असतं, तर काय झालं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ॲसिड जरा आतमध्ये गेलं तर काय होईल, है ना? तर ते मला एका मित्राने सांगितलं, की त्याला ते माहीत होतं, की ते ॲसिड आहे, ते लेमनेड नाही आहे आणि म्हणून ते मी पिलं नाही आणि मग मला त्याचं ज्ञान आलं. तर जरा मला माहीत नसलं, फक्त प्रत्यक्ष बघून मी बघितलं आणि पिलं असतं, तर मला त्याचं नुकसान झालं असतं. पण मी शब्द ऐकले त्या मित्राचे आणि मग मला त्याचं ज्ञान मिळालं, की ते प्यायचं नाही आहे. तसं शास्त्र पण आपल्याला ज्ञान देतात. आपल्या जीवनामध्ये काय चूक आणि काय बरोबर ह्याचं ज्ञान पण आपल्याला शास्त्र देत असतं आणि म्हणून आपण शास्त्रांचा आधार घ्यायचा असतो. आणि ॲक्चुअली हे तुम्ही बघत असाल तर असं बरेचसे वेगवेगळे चुकीचे एक्सपेरिमेंट झाले. एकदा काय झालं, एक मोठा प्लेग आलेला. तर बरेच लोकांचा मृत्यू होत होता त्याच्यामुळे. अख्ख्या म्हणजे जगामध्ये तो प्लेग पसरलेला. आणि त्याच्यामुळे काय झालेलं, की शास्त्रज्ञ जे सायंटिस्ट वगैरे जे आहेत, ते सगळे आपलं रिसर्च करण्यामध्ये व्यस्त होते, की कशामुळे तो होतोय. मग त्यांना आढळलं, की पक्षींमुळे तो होतोय. मग ते सगळ्या पक्षींना मारायला सुरुवात केली, जेवढे पक्षी असतील तेवढे. पण नंतर एवढ्या सगळ्या पक्षींना मारल्यावर त्यांना कळालं ॲक्चुअली ते पक्षींकडून नाहीच येतंय. त्यांच्या रिसर्चमधून त्यांना असं कळालं, की ते पक्षींमुळे रोग नाहीच येतो. तो रोग आहे उंदरांपासून. है ना? तर जोपर्यंत तेव्हा कळलं, तोपर्यंत उंदरांची संख्या इतकी वाढलेली आणि तो रोग पण खूप प्रचूर मात्रामध्ये वाढलेला. तर असे चूक आपल्याकडून होत असतात. हे इंद्रियांनी, आपले अपूर्ण इंद्रिय असल्यामुळे आपण जे कन्क्लुजनमध्ये येतो ते पण बऱ्यापैकी चुकीचे पण असतात कधी-कधी आणि त्याचे रिझल्ट्स पण असे धोकादायक पण असू शकतात, ज्यांनी किती जणांचं त्यावेळेस मृत्यू झालेला त्या प्लेगनी, है ना? तर म्हणून आपण आपल्या इंद्रियांनी भगवंतांना समजू शकत नाही. जरा भगवंतांना समजण्याची वेळ आली, तर आपल्या ह्या इंद्रियांनी आपण समजू शकत नाही. आपल्याला कोणतरी गाईड हवंय आणि ते गाईड म्हणजे शब्द प्रमाण आणि ते म्हणजे शास्त्र. कारण की ते शास्त्र डायरेक्ट भगवंतांकडून आलेलं आहे. आणि म्हणून आपण त्यांचा आधार घ्यायचा आहे. त्या शास्त्रांचा आधार घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण ते घेतो का? कारण की वेद जे आहेत हे टाईम टेस्टेड आहेत. हं. बघा, सगळ्यांचं शास्त्र वेदांमध्ये दिलेलं आहे.
आयुर्वेद शास्त्र सगळे तुम्ही बघाल तिथे सगळीकडे तुम्हाला हे सगळं ज्ञान वेदांमधूनच आलेलं आहे, जे सगळीकडे तुम्हाला अवेलेबल पण आहे, है की नाही? आणि वैदिक शास्त्रांमध्ये भविष्यवाणी ही केलेली आहे, की गौतम बुद्धाचा जन्म कधी झाला. ते श्लोकाप्रमाणे पूर्ण श्लोक पण तिथे लिहिलेले. तुम्ही नोट डाउन करू शकता जरा तुम्हाला नोट डाउन करायचं तर गौतम बुद्धाचा जन्म हे भागवत श्रीमद भागवतमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे 1.3.24 मध्ये, है ना? चाणक्याचा जन्म कधी होणार हे पण श्रीमद भागवतमध्ये सांगितलेलं आहे, है ना? सम्राट अशोकचा जन्म कधी होणार हे पण सांगितलेलं आहे. आणि जीसस ख्राइस्ट, येशू ख्रिस्त, है ना, ह्यांचा जन्म कुठे होणार भविष्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे. भविष्य पुराणामध्ये मोहम्मद, है ना, मध्ये संत पण सांगितलेलं आहे. आणि चैतन्य महाप्रभू ह्यांचं पण महाभारत श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण बघू की कसं ह्यांचं The Vedas are amongst the oldest religious scriptures known to mankind and are the source of India's spiritual and cultural heritage. At first glance, the multifaceted culture of the Vedas is a foreign and fascinating mystery to the Western eye. Yet upon deeper examination, we discover a wealth of philosophical, cultural, and social values. India is renowned the world over for the practice of yoga, which increases one's mental and physical strength. However, this is only a fraction of what the Vedas can offer to a progressive global community. India's culinary arts, music, natural medicine, and other sciences are only now becoming known to the West. Conceivably the world's oldest holistic design system, the Vastu Shastra predates and inspired the popular Chinese system of Feng Shui. The design of a temple, house, or workspace has been proven to exert a considerable influence on one's well-being. The Vastu Shastra was compiled specifically to address this concern and offers practical architectural guidelines. This style of sacred architecture has been implemented in the building of India's largest temples for thousands of years. The sculptures adorning these temples reflect the development and accomplishments of one of man's oldest civilizations. They depict the struggles, failures, and successes of the men who made them the center of their lives. The sophisticated Vedic sciences of astrology, astronomy, cosmology, and metaphysics profoundly influenced the Greeks, Babylonians, and even contemporary scientists with their unparalleled knowledge. Ancient Vedic sages presented precise calculations a millennium before Copernicus, Galileo, Newton, and Einstein. तर आपण बघू शकतो की कसं शास्त्रांमध्ये हे सगळं दिलेलं आहे. आणि आपल्या भारतामध्ये पण आपण बघू शकतो की कसे विविध मंदिरं पण आपण बघितली कशी बांधली, ते पण शास्त्रांमधूनच बांधली, शास्त्रांच्या आधारावर बांधली गेलेली आहेत. आणि बरंच काय काय, म्हणजे आता तुम्ही जे व्हिडिओ बघितलं ते बरंच काय काय आपल्याला सांगतं की कसं शास्त्रांमध्ये सगळं ज्ञान लपलेलं आहे बेसिकली. आपण आपले विचार भौतिक ऊर्जेतून आध्यात्मिक ऊर्जेकडे कसे बदलू शकतो, असे बरेच साहित्य आहेत जे आपले विचार भौतिक ऊर्जांनी भरतात. जसे की वर्तमानपत्रे, मासिके, कादंबऱ्या इत्यादी. आपली विचारसरणी जी आता या साहित्यामध्ये आकर्षित झाली आहे ती वैदिक साहित्याकडे हस्तांतरित केली जाणे आवश्यक आहे. थोर ऋषीमुनींनी पुराणांसारखे बरेच वैदिक साहित्य लिहिलेले आहेत. पुराणे काल्पनिक नाहीत, यांच्या ऐतिहासिक नोंद आहेत. तर हे सगळं कोणाला असं वाटेल की हे सगळं स्टोरी बुक आहेत. नाही, हे सगळं खरं आहे, सत्य आहे. महाभारत खरं आहे, रामायण खरं आहे, घडलेलं आहे, हे सगळं खरं आहे. आणि आपल्याला ह्याच्यावर जरा विश्वास ठेवायचा असेल तर आपल्याला शास्त्र वाचावं लागेल, है ना. श्रीमद भागवतमध्ये सांस्कृतिक ज्ञानाचा खजिना आहे. आणि ज्याने शांतता, मैत्री आणि समृद्धी यासारख्या मनुष्याच्या सध्याचा गरजा एक समान कारणाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
हे की नाही? आपण आपले मित्र मोबाईलमध्ये शोधत असतो किंवा WhatsAppवर शोधत असतो किंवा Facebook फ्रेंड्सवर शोधत असतो, Instagramवर शोधत असतो. पण हे सगळं आपल्याला आपला परममित्र सुहृदम सर्वभूतानां हे कुठे आहेत? आपल्या हृदयातच आहेत आणि शास्त्रांच्या रूपामध्ये ते आपल्याकडे आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला ह्या शास्त्रांचा पण आधार घेतला पाहिजे. शब्दांच्या माध्यमातून आलेले आहेत. शब्द प्रमाण ज्याला म्हटलेलं आहे. हे की नाही? तर भगवान विष्णू हे ज्ञान ब्रह्माजींना पहिलं दिलेलं त्यांनी आणि मग ब्रह्माजींनी ते ज्ञान नारद मुनींना दिलं. मग नारद मुनींनी ते ज्ञान कोणाला दिलं? व्यासदेवांना दिलं आणि व्यासदेवांनी हे सगळं रचलं. है ना? गणेशजींनी ते सगळे शास्त्र व्यासदेवांच्या आदेशावर लिहून काढले. हे की नाही? मग बघा, जीवात्मे त्यांचा परमेश्वराशी असलेला संबंध विसरलेले आहेत आणि तो भौतिक क्रियांचा विचारात मग्न आहे. त्याची विचारशक्ती आध्यात्मिक आकाशाकडे स्थानांतरित करण्यासाठी, आध्यात्मिक जगाकडे स्थानांतरित करण्यासाठी व्यासदेव यांनी रचना केलेल्या वैदिक साहित्याची संख्या खूप मोठी आहे. प्रथम त्यांनी वेदांना 4 भागामध्ये विभागले. है ना? नंतर त्यांना पुराणांमध्ये समजावून सांगितले आणि कमी सक्षम लोकांसाठी त्यांनी महाभारत लिहिले. महाभारतातील भगवद्गीता दिली. मग सर्व वैदिक साहित्याचा सारांश वेदांत सूत्र दिलेला आहे आणि भविष्यातील मार्गदर्शनासाठी त्यांनी वेदांत सूत्रावर एक नैसर्गिक भाष्य केले, ज्याला श्रीमद भागवतम असं म्हणतात. तर श्रीमद भागवतम हे अमल पुराण असं म्हटलेलं, म्हणजे सगळ्या 18 पुराणांचं सार हे श्रीमद भागवतम आहे. आणि त्याच्यातलंही सर्व उपनिषदांचं सार हे श्रीमद भगवद्गीता आहे. गीतो उपनिषद पण त्याला म्हटलेलं आहे. तर आपण बघू शकतो की हे जेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला काय मिळालेलं आहे, मग आपण तो टॉपिक आणि ते विषय खूप सिरियसली आपल्या जीवनामध्ये पण घेतो. कारण की मग आपण दुसऱ्या विषयांमध्ये आकर्षित होत नाही आणि कारण की ते दुसरे विषय आपल्याला काय शिकवणार? विषय भोगच शिकवणार आहे, ज्याच्याने आपल्याला क्षणिक सुखाची प्राप्ती तर होईलच, पण परिणाम त्याचे ह्या भौतिक कालचक्रामध्ये सतत फिरत राहण्याचंच असणार आहे, हे की नाही? या वैदिक साहित्याचे वाचन करण्यामध्ये आपण नेहमी आपल्या मनाला गुंतवले पाहिजे. जसे भौतिक लोक आपल्या मनाला वृत्तपत्रे, मासिक अशी भौतिक साहित्यामध्ये गुंतवतात. स्टार्ट टू एंड सगळं वाचणार काही लोक, मासिक पत्रे म्हणजे जे न्यूजपेपर्स वगैरे असतात. पण शास्त्र वाचायला सांगितलं तर शास्त्र नाही वाचणार, है ना? तसे आपण आपल्या मनाला व्यासदेवाने दिलेल्या वैदिक साहित्यामध्ये वाचन करण्यात गुंतवले पाहिजे आपलं मन आणि अशा प्रकारे मृत्यूच्या वेळेस आपल्याला भगवंतांचे स्मरण करणे सहज शक्य होणार आहे. हाच एकमेव मार्ग भगवंतांनी सुचवला आहे आणि ते याची हमी घेतात, यात काही शंका नाही. देअर इज नो डाऊट इन इट, असं स्वतः भगवंत सांगतात. है ना? बघा, श्रीमद भागवतम मध्ये एक श्लोक इथे त्याचा अर्थ लिहिलेला आहे. वन हू इज sufficiently intelligent should practice the activities of devotional service from tender age of childhood. श्रीमद भागवतम 7.6.1. तर 7व्या स्कंदामध्ये 6व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे हा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, छोट्या म्हणजे लहानपणापासूनच भक्तिमय सेवा आणि भक्तिमय ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते आपण प्रॅक्टिस सुरुवात केली पाहिजे. का? कारण की आपल्याकडे वेळ कमी, आपल्याला माहित नाही आपल्याकडे किती वेळ आहे, आपण कधी हा जग सोडून जाणार आहे आणि कधी आपल्याला मृत्यू येणार आहे हेही आपल्याला माहित नाही आहे. आणि म्हणून आपल्याला त्याची तयारी ही केलीच पाहिजे, हे की नाही? हे सगळं त्याच्यासाठीच तर आहे, ही सगळी तयारी आहे बेसिकली त्या प्रवासाची जिथे आपल्याला जायचंय मूळ, है ना? कारण की हे सगळं काल आपण बघितलं की भौतिक जग हे सगळं मिथ्या आहे किंवा ऑफकोर्स मिथ्या किंवा टेम्पररी आहे, शाश्वत नाही आहे. मग शाश्वत काय आहे? तो धाम, भगवत धाम, जिथून आपण सगळे आलेलो आहोत. आणि त्या धामाकडे जरा प्रवास करायचा असेल तर त्या प्रवासाची पण आपल्याला तयारी, वाचन, अध्ययन, शास्त्रांचं अध्ययन करून केलं पाहिजे. शब्द प्रमाण हे अधिकृत वक्त्यांकडून श्रवण केले पाहिजे. एवं परंपरा प्राप्तम एवं राजर्षयो विधू, भगवद्गीतेमध्ये भगवंत साक्षात बोलतात. आणि फॉर एक्झाम्पल आपल्याला जर विचारलं की तुझे वडील कोण आहेत, एखाद्या मुलाला विचारलं, है ना, आणि त्यांनी जरा एक्सपेरिमेंट केलं, चला आपण एक्सपेरिमेंट करू, आपले वडील कोण आहेत हे जरा बघायचं असतं, त्याला माहित नाही तुझे वडील कोण आहेत, तर तो सगळ्यांचं जीन्स हे करेल, म्हणजे जे DNA टेस्ट म्हणतो ना आपण, असे जरा 200 लोकांचं, जर 200 पुरुषांचं DNA टेस्ट केलं तर त्याला 800 वर्ष लागतील आणि त्याच्यातून त्याला कसं कळणार की तेच त्याचे वडील आहेत?
कारण की ह्या अख्ख्या भौतिक तलावर 200च पुरुष नाही आहेत, कितीतरी आहेत, है ना. पण सोपा उपाय काय आहे, हे इंडक्टिव्ह नॉलेज झालं, है ना. सोपा उपाय अदर मेथड डिडक्टिव्ह नॉलेज. फक्त आईला विचारायचं की माझे वडील कोण आहेत, मग त्याला सांगितलं जाईल की त्याचे वडील कोण आहेत, है ना. तसंच वेद हे आपले आईप्रमाणे आहेत. आणि भगवंत आपल्या पिताप्रमाणे आहेत. आणि वेद हे आपल्याला भगवंतांचं ज्ञान देतात. नुसतं जनरल नॉलेज नाही, जीके नाही, है ना. म्हणतो ना मी जीके वाढवण्यासाठी मी पेपर वाचतो, मॅगझिन्स वाचतो, नाही, पण आपल्याला शास्त्र जीके तर देतातच देतात, कारण की त्याच्यामध्ये सगळं तेही आहे. त्याचबरोबर भगवंतांचं पण ज्ञान देतातच देतात. The Vedas, however, are not. एक मिनिट, अरे सॉरी. तर मी आता ह्याच्यामध्ये काय सांगणार आहे, हे एक व्हिडिओ तुम्ही आता बघा. जसं मंत्राचा शक्ती काय आहे, कसं आपल्याला मंत्र उच्चारणाची शक्ती काय, आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये रोज मंत्र जप करतो, है ना. सकाळी आपलं मेडिटेशनचं सेशन असतो आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही आवर्जून या सेशनला येत जा सगळे. आणि त्याचा परिणाम काय आहेत, कारण की आपल्याला कळायला पाहिजे. सायंटिफिकली पण ते प्रूव्ह झालेलं आहे. आता हे व्हिडिओ तेच सांगते. सायन्सनी आजकालच्या सायंटिस्ट, जे चांगले सायंटिस्ट आहेत, ज्यांना विश्वास आहे शास्त्रांमध्ये, अशा सायंटिस्टनी रिसर्च केलेला आहे की ह्या सगळ्या मंत्रांचा आपल्यावर काय परिणाम होतो, आणि तेच सांगत आहेत ह्या व्हिडिओमध्ये. आणि म्हणून आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो रोज सकाळी, तर त्याचं इफेक्ट आपल्याला पूर्ण सर्वांगीण विकास आपला होत असतो त्याच्यामुळे. आणि म्हणूनच आपल्याला ते दैनंदिन जीवनामध्ये केलं पाहिजे. मी म्हटलं ना, जसं की आपल्याला एक भवरोग झालेला आहे, आणि तो रोग कसला आहे, साधा सुद्धा रोग नाही आहे. कारण की तो आपले नॉर्मल डॉक्टर्स, जे ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स, ते ट्रीटमेंट करू शकणार नाही आहेत त्याचं. कोण करू शकणार आहे ट्रीटमेंट त्याचं? हरिनाम. भगवंत साक्षात ते हरिनामाच्या स्वरूपात आपल्या हृदयामध्ये जाऊन त्या अनर्थांचं, त्या रोगाचं पूर्णपणे क्षालन करतात. ओके, तर बघूया. The Vedas, however, are not as well known for presenting historical and scientific knowledge as they are for expounding subtle sciences, such as the power of mantras. We all recognize the power of sound itself by its effects, which can be quite dramatic. Here, a high-pitched frequency shatters a drinking glass. So, we can easily understand that loud sounds can produce substantial reactions. It is commonly believed that mantras can carry hidden power, which can in turn produce profound effects. The ancient Vedic literatures are full of descriptions of weapons being called by mantra. For example, many weapons were invoked by mantra during the epic Kurukshetra war, wherein the Bhagavad Gita itself was spoken. The ancient deployment of Brahmastra weapons, equivalent to modern-day nuclear weapons, are described throughout the Vedic literatures. Additionally, mantras carry hidden spiritual power, which can produce significant benefits when chanted properly. Indeed, the Vedas themselves are sound vibrations in literary form and carry a profound message. तर आपण बघितलं की कसं आधीच्या काळामध्ये तुम्ही बघितलं महाभारतच्या युद्धामध्ये पण जे शस्त्र वापरले जात होते ते पण मंत्र उच्चारणे वापरले जात होते. म्हणजे मंत्रांमध्ये एवढी शक्ती असायची की ते शस्त्र प्रकट व्हायचे धनुष्यबाणमध्ये. आणि त्याच्याबरोबरच आपण जे शास्त्र वाचन करतो त्याच्यामध्ये जे श्लोक असतात, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दर गीतामृत बिंदूमध्ये काही श्लोक वाचन करायला देत असतो. तर ते का आपण करतो, त्याच्या मागचं कारण काय? कारण की त्याच्यामध्ये पण खूप शक्ती आहे. भगवद्गीताचे फक्त श्लोक वाचन केल्याने पण आपल्याला त्याची सुकृती मिळते, आणि त्याचं इतकं शक्ती त्याच्यामध्ये दडून आहे. म्हणतात ना, हिडन ट्रेझर आहे ते, एक रत्नासारखं. आणि ते रत्न आपण घ्यायचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण काय काचेच्या तुकड्यांच्या मागे धावत आहोत. ते रत्न जे ते काचेचे तुकड्यासारखे आहेत ना, पण हे खरं रत्न आहे ऍक्च्युली. आणि ह्या रत्नाला जोपायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा आपण ह्याला ट्रेझर करू तेव्हा आपण खरंच खूप श्रीमंत होऊ. ही खरी श्रीमंती आहे. आणि
किती बघा ना तुम्ही तो ग्लास ठेवलेला काचेचा, त्या मंत्रोच्चाराने तो पण तुटला. म्हणजे साउंड व्हायब्रेशनमधली शक्ती ह्याचं प्रमाण काय आहे ते एक प्रात्यक्षिक प्रत्यक्ष प्रमाण त्यांनी दिलं आपल्याला. तर शब्द प्रमाणामध्ये एवढी शक्ती आणि ते एक अधिकृत वक्त्याकडून आपण जेव्हा श्रवण केलं तर त्याचे फायदेही तेवढेच होतात. हे तसं हे आहे. शिक्षणाची वैदिक पद्धत, अधिकृत विद्यालय फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता, एखादा रेप्युटेड आणि सर्टिफाईड इन्स्टिट्यूटमध्ये आपण जाऊन शिक्षण घेतो, है ना? तसंच आपल्याला जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल आणि अध्यात्म जीवनाबद्दल माहिती करून घ्यायची असेल, तर आपण परंपरामधून जातो. कुठल्याही कोणाकडून तरी न चला बाबाकडे, त्या डोंगरावर बसलेल्या बाबाकडे जाऊ किंवा कुठेतरी जाऊ, नाही. खरं तर आपल्याला हे प्रश्न विचारला पाहिजे, की ते परंपरेमध्ये येत आहेत का नाही? है ना? मी तुम्हाला मागे ते पण सांगितलं, एक गुरु कसा निवडावा, है ना? कारण की त्याचे मी लगभग किती एक 6-7 किंवा 10 पॉइंट्स सांगितलेले होते मी तुम्हाला. तर हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण जेव्हा परंपरेमधून येऊन गुरूंकडून शिक्षा प्राप्त करतो आध्यात्मिक जीवनाचा, तेव्हा आपल्याला त्याचा लाभ खऱ्या अर्थाने होतो. जसं की आपण एखाद्या कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये जातो. जरा त्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट व्हॅलिडच नसेल कुठे, तर आपल्याला कुठे जॉब मिळणार आहे? जॉब जेव्हा आपण करायचो तेव्हा त्यांनी विचारतात, सर्टिफिकेशन दाखवा तुमचे. पण ते सर्टिफिकेशन एखाद्या ऑथेंटिक कॉलेजचं पण असलं पाहिजे. त्या कॉलेजला पण एक्रेडिटेशन मिळालं गेलं पाहिजे. म्हणजे तो आणि ते जर ऑथेंटिक कॉलेज नसेल, कुठलं तरी असंच असेल काहीतरी, तर त्याचा व्हॅल्यू नसतं मार्केटमध्ये, है ना? तसंच शिक्षक, त्या शिक्षक ज्या कॉलेजमध्ये शिकवतात त्यांना पण डिग्री हवी. असेच कोणी पण येऊन शिकवू शकत नाही तिकडे, है ना? त्यांना BA, एम-एड, PhD डिग्री लागते आजकाल शिक्षक बनण्यासाठी पण, है ना? मगच ते शिक्षक म्हणून अपॉइंट केले जातात आणि त्यांनी शिकवू शकतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला खरंच ज्ञान भेटू शकतं. तसंच आपण हे ज्ञान एक गुरूकडून ऐकलं पाहिजे आणि गुरुचे पण कितीतरी आपण हे काय म्हणतात ना, क्वालिफिकेशन्स, त्यांची योग्यता काय असली पाहिजे गुरु बनण्यासाठी, ते पण आपण बघितलेलं आहे. अधिकृत पुस्तके, कॉलेजमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला अधिकृत पुस्तकं असतात कॉलेज जे आपल्याला प्रदान करतं आणि त्या पुस्तकामधूनच आपल्याला प्रश्न येतात परीक्षेमध्ये. तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायचं असेल तर अधिकृत पुस्तक भगवद्गीता, वेद हे आहेत, है की नाही? आणि त्या अशा अधिकृत पुस्तकांचंच आपण श्रवण पठण केलं पाहिजे, है ना? आजकाल बरेचसे सेल्फ हेल्प बुक वगैरे आलेले आहेत. ठीक आहे. मी असं म्हणणार नाही की ते नका वाचू. तुम्हाला जरा ते मदत होत असेल तर वाचा. पण शास्त्र पण वाचा. कारण की शास्त्र हे अधिकृत आहेत. ते संतांनी त्याला म्हणजे ऑथराइज केलेलं आहे. है ना? काय म्हणतात तुकाराम महाराज? गीता भागवत करीती पठण अखंड चिंतन विठोबाचे, है की नाही? असं तुकाराम महाराज स्वतः म्हणतात. तर असे बरेचसे संत आहेत ज्यांनी ह्या शास्त्रांबद्दल बरेच गुणगान केलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे की किती महत्वाचे आहेत हे शास्त्र आपल्या जीवनासाठी पण, है ना? येस. तर शास्त्र, शिक्षक आणि अधिकृत विद्यालय. आणि म्हणून आपल्याला या वेदांमधील प्रगत ज्ञान जे आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. जसं की विमानशास्त्र एक उदाहरण म्हणून, है ना? आता विमान कसं बनवायचं हे शास्त्रांमध्ये आधीच दिलेलं आहे, है ना? कारण की तुम्ही बघाल की जे विमान आता आपण म्हणतो ना पुष्पक विमान किंवा सगळ्यांचं एक वाहन आहे, है ना? जसं गणपतीचं वाहन काय मूषक आहे आणि दुसरे पण त्यांचे वेगवेगळे विमानं पण आहेत आणि ते विमानं स्वयंचलित आहेत. म्हणजे ते मनाने चालतात आहे ना. ज्याला सपोज ते बसलेत त्याच्यावर त्या विमानावर, तर कुठे जायचं तिथं त्यांच्या मनात जिथे असेल ते तिथे विमान निघून जातं. इट डझंट नीड्स अ ड्रायव्हर आउट देअर. ओके. University of California at तर हे Irvine, April वेस्टर्न शास्त्रज्ञ जे आहेत, वेस्टर्न सायंटिस्ट 2017. त्यांनी रिसर्च केला आपल्या शास्त्रांवर, विमान कसं बनवायचं. त्यासाठी एक Aerospace छोटीशी व्हिडिओ केली engineer त्यांनी. Travis Taylor ट्रॅव्हिस has टेलर obtained a PhD model आहे. of an aircraft whose design specifications are based solely on information gleaned from ancient Indian texts that are believed to have been formally set to writing in 500 BC. He is going to subject it to wind tunnel analysis to determine if it is a viable flying machine. The aircraft model, created using details garnered from the ancient Indian texts, has proven to be flight-worthy. Is it possible that by studying the ancient Indian texts, we may be able to recreate advanced technology that existed thousands of years ago in India?
Ancient astronaut theorists suggest that the texts may also contain details for advanced spacecraft. तर बघू शकतो किती प्रगत ज्ञान ऑलरेडी शास्त्रांमध्ये, जसं की विमान कसे बनवायचं हे पण शास्त्रांमध्ये दिलेलं आहे. असं नाही की नाही आहे. हे आपल्याच आत्ताच्या शास्त्रज्ञांनी बनवलेलं असं नाही आहे. हे आधीपासून आहे आणि हे आपण समजलं पाहिजे. नेक्स्ट. सुशिक्षित भारतीयांना वेदांवर विश्वास ठेवण्यापासून कसे वळवले पाहिजे, है ना? तर आपल्याला सगळ्यांना शास्त्रांवर विश्वास ठेवला पाहिजे. Early Indologists wished to control and convert the followers of Vedic culture. Therefore, they widely propagated that the Vedas were simply mythology. Max Muller, perhaps the most well-known early Sanskritist, तर जेव्हा वेस्टर्न कल्चर आपल्या भारतामध्ये आलं तर त्यांनी विचार केला की अरे हे सगळे भारतीय शास्त्रांवर चालतात. शास्त्रांवर त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन व्यतीत करतात. म्हणजे फक्त तुम्ही 500 वर्षापूर्वी जा, आपलं भारत देश इतकं प्रगत होतं. आपण म्हणतो अमेरिका प्रगत आहे, पण खऱ्या अर्थाने भारत हा खूप प्रगत देश होता. पण जेव्हा वेस्टर्न लोक आले, ब्रिटिश आले, तेव्हा त्यांना कळालं की हे भारत देश एवढं प्रगत आहे आणि शास्त्रांवर चालतं, तर त्यांना आधी कुठे हानी करायची? शास्त्र त्यांचे काढून टाकायचे त्यांच्या जीवनामधून. त्यांच्या जीवनामधून शास्त्रांवरचा विश्वासच काढून टाकायचा. आणि मॅक्स मिलर सारखा हा जो इंटलॉजिस्ट होता, त्यांनी स्वतः त्यांच्या आपल्या त्यांनी सगळ्यांना हेच सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं मायथॉलॉजी आहे. हे काय मायथॉलॉजी नाही. मायथॉलॉजी म्हणजे काय? युजुअली आपण म्हणतो ना हे सगळं मायथॉलॉजी हा चुकीचा शब्द झाला. हा कॉइन वर्ड त्यांनी केलेला. मायथॉलॉजी हा मिथ म्हणून आला. मिथ म्हणजे मिथ्या. मिथ्या या शब्दातून आलेला शब्द आहे तो मायथॉलॉजी, इंग्लिश वर्ड. तर हे सगळं शास्त्र जे आहे ते मिथ्या नाही, हे खरं आहे, हे सत्य आहे, भगवंतांनी दिलेलं आहे. महाभारत घडलेलं आहे, खरं आहे. रामायण हे खरं आहे. श्रीमद भागवतम हे खरं आहे. हे काय खोटं नाहीये, हे मिथ्या नाहीये. पण आपल्याला तसं बिंबवलं गेलेलं आहे. भारतीयांवर असे जे ब्रिटिशर्स येऊन गेले आणि राज्य करून गेले, त्यांनी चुकीचं बिंबवून गेले आणि त्यामुळे काय झालं, बरेचसे जे नवीन पिढी आहे त्यांचा विश्वास उठून गेला ह्याच्यावरती. आणि मग आपण काय करतो, वेस्टर्न कल्चर फॉलो करतो आणि ते आपल्याला खूप आवडतं. पण आपली संस्कृती इतकी रिच आहे, इतकं त्याच्यामध्ये सूत्र आणि इतकं रत्न दडलेले आहेत आणि ते जर आपल्याला कळालं तर आपलं जीवन नक्कीच सफल होणार आहे. त्याच्याबद्दलच हा एक व्हिडिओ आहे, बघा. an Indologist, although later in life he glorified the Vedas, initially wrote that the Vedas were worse than savage, and India must be conquered again by education. Its religion is doomed. Thomas Macaulay, who introduced English education into India, wanted to make the residents into a race that was Indian in blood and color, but English in taste, in opinion, in morals, and in intellect. However, the German philosopher Arthur Schopenhauer stated that the Sanskrit understanding of these Indologists was like that of young schoolboys. These early Indologists devised the Aryan invasion theory, denying India's Vedic past. They taught that the English educational system is superior. They intentionally misinterpreted Sanskrit texts to make the Vedas look primitive. And they systematically tried to make Indians ashamed of their own culture. म्हणजे बघा, त्यांनी सिस्टमॅटिकली असं इंट्रोड्यूस केलं की इंग्लिश हे खूप प्रगत भाषा आहे आणि संस्कृत आणि आपले जे शास्त्र आहेत हे खूप बेसिक आहे आणि त्याचं काही एवढं महत्त्व नाही आहे. म्हणून आपल्याला आपल्या शास्त्रांची लाज वाटायला लागली है ना. भगवंतांचं नाव घ्यायला आपल्याला आजकाल लाज वाटते. विचार करा, लोक गुड मॉर्निंग बोलतील, गुड इव्हनिंग बोलतील, हाय हॅलो बोलतील, पण हरे कृष्णा बोलणार नाही. आणि हे कुठून आलंय सगळं? आपल्याला लाज का वाटते भगवंतांचं नाव घ्यायला ओपन पब्लिकमध्ये पण? कारण की आपल्याला त्याच्यावर विश्वास निघून गेलेला आणि आपल्याला वेस्टर्न कल्चरवर जास्त विश्वास आलेला आहे. आणि हेच त्यांनी सिस्टमॅटिकली
प्रोग्राम करून आपल्या देशामध्ये टाकलं आणि बघा म्हणजे आता कसं संस्कृतीमध्ये बदल होत आहे त्याच्यामुळे. पण जे गुरु आहेत, आचार्य आहेत, त्यांनी परत-परत येऊन तेच संदेश दिलेला आहे आपल्याला आणि म्हणून आपण त्यांचं ऐकायचंय. या अशा लोकांचं ज्यांना त्यांनी स्वतःचं धर्मही पालन करत नाही, अशा लोकांचं ऐकून आपला लाईफ उद्ध्वस्त का करायचा आपण? है ना? ज्यांच्या स्वतःच्या इंद्रियांवर पण नियंत्रण नाही, अशा लोकांचं आपण ऐकून आपले वैदिक शास्त्राची समजुती का बदलायची? जेणेकरून जे वैदिक शास्त्र सांगितले साक्षात भगवंतांनी सांगितलेले आहेत, गुरुजनांनी सांगितलेले आहेत, गोस्वामींनी सांगितलं, ज्यांच्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. Thus, the actions of these Indologists seems to indicate that they were motivated by a racial bias. आणि म्हणून त्यांनी असं काय इंट्रोड्यूस केलं, की त्यांनी आपल्याला सांगितलं हे सगळं जात-पात आहे. जात-पात पण त्यांनीच इंट्रोड्यूस केली आपल्या देशामध्ये आणि म्हणून तिथे डिस्क्रिमिनेशन व्हायला लागले, की हा उंच जातीचा, हा खालच्या जातीचा वगैरे, वगैरे. पण आपण वर्ण आणि आश्रम हे शिकलेलो आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुण कर्म विभागशः. हे भगवंतांनी साक्षात दिलेलं आहे. भगवंतांनी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असं काही बनवलेलं नाहीये. हे सगळं आपण बनवलेलं आहे. भगवंतांनी संदेश एकच दिलाय, तुम्ही तुमच्या वर्णाप्रमाणे तुम्ही तुमचं कार्य करा. हे की नाही? किती सुंदर आहे. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये तो कोणी असो म्हणजे हिंदू असो, मुस्लिम असो, जे काही आपण आत्ता बोलतो ते सगळे एकत्रच राहायचे. तेव्हा असं काही डिस्क्रिमिनेशन नव्हतं. पण हे सगळ्या अशा लोकांनी येऊन विकृत भावना उत्पन्न केली आणि विकृत समजुती आपल्या लोकांमध्ये केली की आणि आपली संस्कृती खूप खालच्या स्तरावरची आहे असं आपल्याला पटवून दिलं आणि म्हणून आपल्याला आपल्याच संस्कृतीची लाज वाटते आणि लाज वाटायला लागली तेव्हापासून आतापर्यंत. आणि आताही तेच आहे. तुम्ही आजकालच्या नवीन जनरेशनमध्ये पण बघा, इथे कितीतरी नवीन जनरेशनचे पण लोक आहेत. तुम्ही सगळे मिलेनियल जनरेशनचेच आहात, है ना? तुम्ही आपण स्वतःलाच चाचपडून बघितलं पाहिजे. आपण आपण का भगवंतांचं नामस्मरण करत नाही? आपल्याला का लाज वाटते भक्ती करण्यासाठी? आपल्याला का लोकांना गुड मॉर्निंगच्या ऐवजी विश करायला हरे कृष्णा किंवा जय श्री कृष्ण बोलायला लाज वाटते, है ना? वाटली नाही पाहिजे. कारण की ही आपली संस्कृती आहे, है की नाही? भगवद्गीतेचे ज्ञान आजच्या जगाशी संपर्क आहे, है ना? यूएसची काँग्रेसची महिला आहे, काँग्रेसमध्ये असणारी जी महिला आहे, तुलसी गबार्ड, ही एक भक्त आहे. ओके, आता तिचे हे ऐका. Aloha and namaste. 2020 is certainly a year that will not soon be forgotten. For most, if not all of us, it has brought about many unexpected changes. The uncertainty that this year has brought has made me personally reflect upon the time that I spent deployed in the Middle East. That too was a time in my life when there was danger at every step. Each day brought new uncertainties, and likewise, many lives were lost. My shelter then and now has been the Bhagavad Gita, which means Song of God. The Bhagavad Gita spoken by Sri Krishna is full of transcendental wisdom that is as relevant today as it was 5,000 years ago when it was spoken. When we are blown here and there by the strong winds of change, when giant waves are crashing upon us, when we're feeling unsteady, lost, adrift, the Bhagavad Gita offers us guidance and hope. Looking at our problems through the prism of eternality, rather than merely identifying with our temporary material circumstances, gives us an anchor that offers great peace, purpose, and stability through even the most trying of times. May we always be blessed with remembrance of Sri Krishna, his unconditional love, and his transcendental appearance in this world. Jaya Shri Krishna. जय श्री कृष्ण. तर बघा, ही काँग्रेसची महिला आहे, म्हणजे तिकडे खूप मोठ्या मंत्रिपदावर आहे ती आणि ती भारतीयच आहे, पण ती त्या देशात बॉर्न अँड ब्रॉट अप आहे. तिचा जन्म तिथं झाल्यामुळे तिकडच्या संस्कृतीमध्ये पण ती कशी मिक्सअप झालेली असली तरीही आपली संस्कृती तिने सोडली नाही. ती अजूनही भगवद्गीता दररोज वाचते, हरे कृष्णा जपमाळ करते ती दररोज आणि ती पण आपल्याला तेच सांगते, कसं भगवद्गीता हे एक असं शास्त्र आहे की कठीणच्या कठीण परिस्थितीमध्ये पण ते आपल्याला एक
पूर्ण आधार देतं, आधारस्तंभ आहे आपल्या सगळ्यांचा. तर असं भगवद्गीतेचं हे ज्ञान आहे परिपूर्ण वैदिक ज्ञानाची संस्था. आजही 4 संप्रदायांचे वैदिक ज्ञानाचे वितरण गुरु शिष्य परंपरेतून केले जाते. तर हे 4 संप्रदाय आहेत. आपण म्हणतो ना परंपरेमधून ज्ञान घेतलं पाहिजे. तर कुठले कुठले परंपरा आहेत? श्री संप्रदाय किंवा श्री परंपरा, ब्रह्म संप्रदाय, ब्रह्म परंपरा किंवा रुद्र संप्रदाय किंवा कुमार संप्रदाय है ना. श्री संप्रदाय रामानुजाचार्याने सुरू केली, मध्वाचार्य, ब्रह्म संप्रदाय, विष्णू स्वामी, रुद्र संप्रदाय, कुमार संप्रदाय, निंबार्क स्वामी है ना. तर आपण असं जे ज्ञान घेत आहोत ते ब्रह्म माधव गौडे संप्रदायामधूनच घेत आहोत. ब्रह्म है ना, श्रील प्रभुपादांनी जे आपल्याला दिलेलं ते त्या परंपरेमधून आलेलं आहे. तर भगवंतांनी ब्रह्माजींना ज्ञान दिलं, तेणे ब्रह्म हृदय आदि कवय है ना मुह्यंती यत् सूरयः. आणि ब्रह्माजींनी ते नारद मुनींना दिलं, नारद मुनींनी ते व्यासदेवांना दिलं है ना. तर सृष्टीच्या सुरुवातीपासूनच हे वैदिक ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून आपल्याकडे आलेलं आहे है ना. आणि मग विविध आचार्यांकडून श्रील प्रभुपादांनी ते आपल्याला आज दिलेलं आहे, अचूक आणि यथारूप, जशी आहे तशी, त्याच्यामध्ये काही स्वतःचं घातलेलं नाहीये. We haven't got to manufacture something. We simply repeat the words and the instruction given by the predecessor. Krishna instructed Brahma, Brahma instructed Narad, Narad instructed Vyasdev, Vyasdev instructed Madhyacharya, and in this way then Madhavendra Puri, Ishwar Puri, Sri Chaitanya Mahaprabhu, then the 6 Goswamis, then the Srinivasa Acharya, Kaviraj Goswami, Narottam Das Thakur, Vishwanath Chakravarti, Jagannath Das Babaji, Bhakti Vinod Thakur, Gaur Kishore Das Babaji, Bhakti Siddhanta Saraswati, and then we are doing the same thing. There is no difference. That is the specific procedure of the Krishna consciousness movement. तर बघा श्रील प्रभुपादांनी स्वतःच त्यांच्या एका सेशनमध्ये, त्यांच्या एका लेक्चर प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलेले कसं हे आपण परंपरेतून ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ब्रह्म माधव गौडी संप्रदायामध्ये. आणि आपल्याला आता ते मिळत, आपण किती सौभाग्यशाली आहोत असं म्हटलं पाहिजे. कारण की असंच कोणाला हे सहज प्राप्त होत नाही, त्याला पण खूप संचित लागतात. आणि आपल्याला ते आता मिळालेलं आहे भक्तांच्या कृपेने. भक्तांनी आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला ते मिळालेलं आहे. 5000 वर्षापूर्वी भगवंतांचे साहित्यिक अवतार असलेल्या व्यासदेव, लिटररी इन्कार्नेशन, साहित्यिक अवतार है ना, यांनी कलियुगातल्या लोकांसाठी, हितासाठी, त्यांच्या सर्वांसाठी वेदांची लेखी नोंदणी केली. तोपर्यंत सगळे वेद होते, असं नाही की कोणी प्रॅक्टिस नाही करायचं, पण सगळे श्रुतीधर होते. म्हणजे एकदा ऐकले की ते कळणार, असे लोक होती तेव्हा. पण आता आपल्याला साधं आपलं आज सकाळी काय खाल्लेलं आहे ते संध्याकाळी लक्षात राहत नाही आपलं, अशी आपली व्यथा आहे. म्हणून आपला जो विसरभोळेपणा आहे, कलियुगामध्ये एक लक्षण आहे विसरभोळेपणा. एक कलियुगाचं बरेचसे विविध लक्षणांपैकी एक लक्षण आहे विसरभोळेपणा. तर तो प्रचुर मात्रामध्ये सगळ्यांमध्ये असल्या कारणाने आपल्याला वेदशास्त्र पण पठन केलं तरी ते लक्षात राहणार नाही. किंवा आजचं सेशनमध्ये आपण काय काय बोललो हे पण जरा लक्षात ठेवायचं, संध्याकाळपर्यंत लक्षात राहील, पण उद्या आपण विसरूनही जाऊ. त्यासाठी आपल्याला नोट्स लागतात, त्यासाठी आपल्याला रेकॉर्डिंग्स लागतात, ते सगळे प्रोव्हाइड केले जातात. म्हणूनच व्यासदेवाने आपल्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. काय हे सगळं जे भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे ते सगळं श्रीमद भागवतम आणि वेदांमध्ये रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, कलियुगांच्या जीवासाठी. किती त्यांचं दयावान हृदय असेल आपल्यासाठी है ना. आणि ते पण कधी केलं त्याने, 5500 वर्षांपूर्वीच रचलेलं. तर असं तर बघा वैदिक ज्ञान किती अफाट आहे. श्रुती आणि स्मृती हा पूर्ण चार्ट समजण्यासाठीच आपल्याला खूप वेळ लागणार आहे. पण एक जस्ट एक ग्लान्स मी तुम्हाला दाखवतोय की कसं पूर्ण आपलं वैदिक ज्ञान आहे. नंतर श्री प्रभुपादांनी आपल्याला कसं अधिकृत आणि शुद्ध
आणि ज्ञान आपल्याला दिलेलं आहे जे सुरक्षित आहे आणि आपल्याला ब्रह्म माधव गौडीय संप्रदायामध्येच येत असलेला भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांनी दिलेलं आहे. आणि हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण आता उतरवायचं आहे, अंमलात आणायचं आहे, आपल्या कृत्यांमध्ये आपल्याला आणायचं आहे. ते वैदिक ज्ञान हा संशोधनाचा विषय नाही. आपल्याला शास्त्रांचे गुरुशिष्य परंपरेतून खाली येणारे ज्ञान जसं आहे तसं स्वीकारायचं आहे. बघा, हे पूर्ण परंपरेचं चित्रसहित पूर्ण दिलेलं आहे, कसं आलेलं आहे विविध आचार्यांकडून आपल्याकडे आपल्यापर्यंत. म्हणून आता हे सगळं रिसर्च, ह्याच्यामध्ये परत आपण रिसर्च करण्याची गरज नाही. त्या ज्ञानामध्ये ते रिसर्च ऑलरेडी झालेलं आहे. कोणी सगळ्या आचार्यांनी केलेलं आहे, संतांनी केलेलं आहे, भगवंतांनी स्वतःच ते दिलेलं आहे. म्हणून आपल्याला ते फक्त स्वीकारायचं आहे आपल्या जीवनामध्ये. इतकं सोपं कार्य आहे. भगवद्गीता समजून घेताना तिचा कोणताही चुकीचा अर्थ नाही लावायचा आहे, कोणताही भाग न वगळता आणि स्वतःच्या लहरीप्रमाणे न स्वीकारता आचार्याने जशी दिली आहे तशीच स्वीकारायची आपल्याला. मी त्याच्यामधून तोडून मोडून काहीतरी माझ्यासाठी स्वतः बनवीन वेगळं नाही, असं नाही. जसं आहे तसंच आपल्याला परत द्यायचं पण आहे, ते शेअर पण करायचं आहे. म्हणून भगवंतांनी बोललेले शब्द म्हणजे अपौरुषेय आहेत. म्हणजे भगवंतांनी स्वतः प्रकट केलेले दिव्य ज्ञान परिपूर्ण आहे. आपल्यामध्ये जसे दोष असतात तसे ते दोषरहित आहेत. म्हणून ते आपल्याला स्वीकारायचं, कारण की आपल्यामधून जर आपण काहीतरी ज्ञानाचा शोध घेतला का ते परिपूर्ण असणार नाही, कारण की दोषांनी युक्त असणार आहे बेसिकली. तर भगवद्गीता समजल्यावर होणारे परिणाम काय आहे? इथं बघताय तुम्ही सुंदर चित्र तुकाराम महाराजांचं, है ना. तुकाराम महाराज कसे वैकुंठाला गेलेत, सदेह गेले ते वैकुंठाला. आणि का गेले? कारण की त्यांनी करिष्ये वचनम तव, भगवद्गीतेमध्ये शेवटी अर्जुन काय म्हणतो? करिष्ये वचनम तव, मी तुझ्या शब्दांप्रमाणे कार्य करतो. तसंच आपण पण जरा भगवद्गीतेसारखं मध्ये जे काय आदेश दिले, भगवद्गीतेमध्ये जे आदेश दिले त्या आदेशांप्रमाणे जर आपण आपलं जीवन व्यतीत करू, तर आपण पण या कालचक्रामधून, जन्म मृत्यू जरा व्याधी या कालचक्रातून पूर्णपणे बाहेर पडून वैकुंठ धामामध्ये, गोलोक धाममध्ये जाऊ, है ना. आणि हे काही लांब नाहीये. देहू गाव जे पुण्यामध्येच आहे, थोड्या अंतरावरच ही घटना घडलेली आहे. आणि आज पण तुम्ही बघत असाल की ज्या दिवशी ते वैकुंठ गमन झालेलं होतं तुकाराम महाराज, त्या दिवशी पण ते झाड कसं हलतं वगैरे, तुम्हाला ती सगळी कहाणी माहीतच असेल. तर ह्याचा हे काय आहे, म्हणजे सार काय आहे, की आपण पण ह्या शास्त्रांचा आपल्या जीवनामध्ये त्याला एक्सेप्ट केलं पाहिजे. आधी पहिलं गोष्ट म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते घेतलं पाहिजे, त्याचं वाचन अध्ययन केलं पाहिजे आणि त्याचं आचरण पण केलं पाहिजे. ओके. आणि मग नंतर काय होणार? द इटर्नल जीवा हॅज अन इटर्नल रिलेशनशिप विथ द इटर्नल लॉर्ड अँड दॅट इटर्नल स्पिरिच्युअल स्काय. तर हे वाचल्यावर काय होणार आहे? आपण भगवत धामात जाणार आहोत, है ना. जसं वैकुंठ गमन झालं तुकाराम महाराज, तसं आपलंही होणार आहे. आणि तिथे काय आहे? त्या भगवत धामात आहे काय? त्या भगवत धामामध्ये सदैव सगळे भक्तिमय सेवेमध्ये मग्न असतात, कारण की तिथे आपलं खरं स्वरूप भगवंतांच्या रिलेशनशिपमध्ये प्रकट होतं आणि आपण भगवंतांच्या प्रेमय सेवेमध्ये संलग्न होऊन जातो, है ना. आणि त्याच्यामुळे आपलं हे सनातन धर्म जेव्हा आपण प्रकट होतं तेव्हा आपण सदैव आनंदित असतो. परमानंदाची स्थिती म्हणतात त्याला, है ना. आणि म्हणूनच जेव्हा भगवद्गीता आपण वाचतो, आपलं ते कनेक्शन जे आहे भगवंतांप्रतीचं, भगवंतांविषयीचं, ते कनेक्शनचं उद्दीपन होतं, कारण की आपण ते कनेक्शन आता विसरलेलो आहोत. म्हणून ते जरा कनेक्शन परत रिएस्टॅब्लिश करायचं असेल, पुन्हा जरा जागर करायचं असेल त्या रिलेशनशिपला, तर आपल्याला भगवद्गीता वाचली पाहिजे. कोणी कोणी दास्य रसामध्ये, कोणी कोणी साख्य रसामध्ये, कोणी कोणी वात्सल्य रसामध्ये, कोणी कोणी वेगवेगळ्या रसांमध्ये, माधुर्य रसामध्ये भगवंतांची आदान प्रदान करतात भगवत धामामध्ये. तर असं आपलं पण आदान प्रदान भगवंतांशी आहेच. आणि हे आदान प्रदान कसं आहे हे आपल्याला कळायला लागेल जेव्हा आपण शास्त्रांचं वाचन करू तेव्हा. भगवद्गीतेमध्ये भगवत धाम प्राप्त करण्याची पद्धतही दिलेली. मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण करून आपण भगवत धामात पोहोचू शकतो, है ना. दॅट इज अ तिकीट. तर जरा ते तिकीट काढायचं असेल त्याला काय करावं लागेल? आयुष्यभर आपल्याला नामस्मरण करावं लागणार, है ना. काय मोठी गोष्ट नाही, खूप सरळ आहे, काही अवघड नाहीये. फक्त सकाळी थोडं लवकर उठायचं किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जप करायचं, भगवंतांचं नामस्मरण. ती सवय, नामस्मरणाची सवय लागली पाहिजे आपल्याला. आपण असं नाही म्हणायचं मी मनात करतोय, नाही.
ते एक्सक्लुसिव्हली केलं पाहिजे. वेळ काढून, हातामध्ये जपमाळ घेऊन, एका ठिकाणी बसून भगवंतांचंच नामस्मरण केलं पाहिजे. तेव्हा दुसरं काही ऍक्टिव्हिटी नाही, है ना. आपण म्हणतो ना, आता मी जॉबला चाललोय, मग ते काय एक्सक्लुसिव्हली आपण जॉबला जातो, तिथे जाऊन काम करतो, मगच आपल्याला पगार मिळतो महिन्याचा, हे की नाही. तसंच है ना, एक स्त्री किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करते, पोळी लाटते, भाजी करते, मगच ते अन्न आपण साक्षात खाल्ल्यावरच आपलं पोट भरतं. आपण असंच ना बघून मी पोट भरीन, है ना, युट्यूब मधले खाण्याचे व्हिडिओ बघून मी पोट भरीन, असं नाही होत ना कधी. तसंच भगवंतांचं नामस्मरण पण माझ्या मनात आहे, विचार आहे माझा नेहमी, असं म्हणून नाही चालणार. साक्षात बसून आपल्याला ते नामस्मरण केलं पाहिजे. दॅट इज अन ऍक्टिव्हिटी, आणि ती ऍक्टिव्हिटी आपण केलीच पाहिजे, मगच त्याच्यामधून आपल्याला फायदा होणार, नाहीतर फायदा नाही होणार आहे आपल्याला. एवढं मी लिहून देतो. ओके. कारण की आपली तेवढी पोच पण नाही. तुम्ही म्हणाल अरे संतांनी तसंच केलेलं आहे, ते मोठे मोठे संत तसे करतात, पण ते मोठे संत आहेत म्हणून त्यांना संत म्हटलेलं आहे. आपण अजून संत नाही झालेलो आहोत, आपण अजून बद्ध जीवात्माच आहोत. मग त्या बद्ध जीवात्माच्या स्थितीमध्ये आपण अजून पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये जायचंय आपल्याला. अजून ग्रॅज्युएशन पण नाही झालंय भक्तीमध्ये आपलं. मग ते जरा करायचं असेल तर आता आपल्याला ह्या नामाद्वारे स्मरणाची वाटचाल सुरू केली पाहिजे, है की नाही. आणि गजेंद्र मोक्षाची कहाणी पण तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेली आहे. तर तसं भगवद्गीता शिकवते काय, आपल्या मनाला आणि बुद्धीला भगवंतांच्या स्मरणामध्ये कसे नियुक्त करावे. जर आपण आपल्या मनाला आणि बुद्धीला भगवंतांच्या स्मरणामध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकपणे आपली इंद्रिय सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त होतात. भक्तिमय सेवा करण्याची ही पद्धत आहे. आपण ही पद्धत भक्तिमय सेवेद्वारे आणि शुद्ध भक्तांना नम्रपणे प्रश्न विचारून करू शकतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना, है ना. तर 3 गोष्टी सांगितल्या. तद्विधी प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि सेवा, है ना. तर प्रणिपात म्हणजे काय, समर्पण व्हायचंय. तिथे आपला अहंकार नको आहे. अहंकाराच्या भावाने आपण जेव्हा गुरूंकडे प्रश्न विचारतो किंवा काही त्यांच्याकडून आदेश घेतो, तर त्याचा आपल्याला काहीच लाभ होणार नाही. नम्रतेने जायचं आहे, तो भाव असला पाहिजे. तेव्हाच त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळणार आहे आणि आपल्याला ते समजणार आहे उत्तर मिळून, है ना. आणि त्याच्यानंतर सेवाही करायची आहे. कारण की विदाऊट सेवा त्या प्रश्नाची उत्तरांचं आपल्याला प्रचिती येणारच नाहीये. जरा ती प्रचिती हवी असेल तर सेवा केली पाहिजे. सेवा केल्यावरच आपल्याला या फिलॉसॉफीची प्रचिती येणार आहे. म्हणून तुम्हाला पण आपण सांगतो की सगळ्यांनी काहीतरी सेवा घ्या. आता फॉर एक्झाम्पल आपल्या ग्रुपमध्ये जीत प्रभू म्हणून आहेत, त्यांनी एक सेवा घेतली की प्रत्येक वेळेस त्यांनी सगळ्यांना मेसेज पाठवतात ग्रुप्समध्ये, है ना, आणि सगळ्यांचे अटेंडन्स पण घेतात. कोण कोण रोज रेग्युलरली येते सगळ्यांचं तुमचं अटेंडन्स घेतलं जात आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुमचं सगळं रेकॉर्ड आहे की कोण किती सेशन्स अटेंड करत आहे, ह्यांचं सगळ्यांचा रेकॉर्ड आम्ही ठेवलेला आहे, है ना. मॉर्निंग सेशनला तुमच्यामधून कोण कोण येतं हे आम्हाला माहिती आहे आणि कोण कोण नाही येतं हे पण आपल्याला माहिती आहे. आम्ही सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. तर का, कारण की हे तुमच्यासाठीच आम्ही करतोय, कारण की आम्हाला तुम्हाला मदत करायचं आहे. एक सेवा आहे, ही आमची सेवा आहे तुमच्यासाठी. आता तुम्ही काय सेवा करणार आमच्यासाठी सांगा बरं. आमच्यासाठी नका करू, फक्त भगवंतांसाठी करा. आणि ती काय, सकाळी उठून जप करा, त्या सेशन्सला या, हे, आणि तुमचे कोण मित्र परिवार असतील त्यांना पण घेऊन या, है की नाही. आणि अशा प्रकारे आपलंच भलं होणार आहे त्याच्यामध्ये, है की नाही. जर आपल्याकडे भगवंतांवर प्रेम करण्याची तीव्र इच्छा असेल तर आपण आपले कर्तव्य करू शकतो आणि त्याच वेळी भगवंतांचे स्मरणही करू शकतो, दोन्ही, है ना. पण आपल्याला ती प्रेमाची भावना विकसित करावी लागेल. उदाहरणार्थ अर्जुन नेहमीच श्रीकृष्णांचा विचार करीत असे. युद्धभूमीवर तो श्रीकृष्णांच्या साथीदारही होता आणि त्याच वेळी तो एक योद्धाही होता. तर दोन्ही कार्य एकत्र करत होतो, भगवंतांचं स्मरणही आणि युद्धही. श्रीकृष्णाने त्याला संघर्ष सोडून जंगलात जाऊन ध्यान कर असा सल्ला दिला नाही. म्हणून भगवद्गीता आपल्याला आपलं कर्तव्य सोडायला कधीच सांगत नाही, आपल्याला बेजबाबदार कधीच बनवत नाही. गीता, भागवत आणि शास्त्र हे आपल्याला जबाबदार बनवतात. आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण कशी घ्यायची, आपल्या कर्तव्यांची जबाबदारी आपण कशी घ्यायची आहे, हेच शिकवतं. आणि आपल्याला आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपल्याला आपल्या शरीराबरोबर कार्य करायचे नसून आपल्या मन आणि बुद्धीला भगवंतांच्या स्मरणामध्ये व्यस्त करायचे आहे. असे केल्यामुळे आपले मन, बुद्धी आणि इंद्रिय सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होते. वरवर पाहता इंद्रियांची कार्य समानच असतात, पण आपल्या कार्याची
कार्य करण्याची भावनेमध्ये फरक असतो. म्हणजे बघा ना, एखादा नॉर्मल जॉब करणारा माणूस आणि भक्त पण जॉब करतो. असं नाही की भक्त फक्त जॉबच करतात, नाही. भक्त पण जॉब करतात, नॉर्मल बाहेरचे व्यक्ती पण जॉब करत असतात. पण दोघांमध्ये फरक काय आहे? कार्य सेमच दिसतं बाहेरून दिसायला, पण त्यांची चेतना वेगळी आहे. तर कुठल्या चेतनाने ते कार्य करतात, ते भगवंतांना स्मरण ठेवून ते कार्य करत आहेत. आणि आपल्याला हेच करायचं आहे. भगवद्गीता आपल्याला आपले मन आणि बुद्धी भगवंतांचे चिंतन कसे करावे, है ना? मन आणि बुद्धी यूज करून कसं आपण ते चिंतन करावं आणि कसं सायमल्टेनियसली कार्य करावं. आणि मग ह्या चिंतनामुळे आपण भगवत धामात आरामशीर जाऊ शकतो. कारण की आपण आयुष्यभर तसं केलेलं आहे. आपलं कार्य करता, करता, करता आपण चिंतन पण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण पुढे जेव्हा आपलं हे शरीर सोडू तेव्हा पण आपल्याला चिंतन असणार आहे. म्हणून जी गोष्ट आपण सर्वात अधिक करतो ना, त्याचंच चिंतन आपल्याला मृत्यूच्या समय होणार आहे. जर तुम्ही सतत तुमचं आयुष्यभर नुसतं पैसे, पैसे, पैसे कमवण्यामध्येच व्यस्त केलं, म्हणजे बिझी त्याच्यामध्येच राहिलं. मी खूप बिझी आहे, मला टाईम नाही ह्या सगळ्यांसाठी. मी खूप बिझी आहे, मला सकाळचा जॉब करण्यात टाईम नाहीये. म्हणजे असंच म्हणत राहिलं तर आपण काय होणार आहे? फक्त आठवड्यातून 2 दिवस होऊन आपलं काही भलं नाही होणार आहे. मी ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही येताय, थँक यू सो मच. पण नाही, मी तर म्हणेन हे तर रोज झालं पाहिजे. तुमच्यामधले कितीतरी लोकांनी मला सांगितलं असं रोज झालं पाहिजे. रोज करतही आहोत आपण आणि आता ते आपण स्वतः जबाबदारी घ्यायची. हे सपोर्ट सिस्टम आहेत. ठीक आहे. पण ह्या सपोर्ट सिस्टमचा तरी फायदा आपण घेतला पाहिजे, की आपण आपल्या आयुष्याला जरा खरंच त्या राईट ट्रॅकमध्ये न्यायचं असेल, तर हे आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला शास्त्रांचा आधार घेतला पाहिजे, है ना? तर आपण हे सगळं खूप सुंदर रीतीने आपण आता समजलं इंट्रोडक्शन म्हणजे फक्त परिचय झाला आता हा भगवद्गीतेचा. आता खऱ्या अर्थाने भगवद्गीता अध्याय 1 सुरू करणार आहे ना. मी पासून पर्यंत आपण पर्यंतची चेतना है ना, हे कसं हे आपण शिकणार आहोत. तर खूप सुंदर सुंदर श्लोक आपण करणार आहोत. तर आधी आपण श्लोक पठण करूया आज आधी आणि मग नंतर मी प्रश्न घेईन सगळ्यांचे. ठीक आहे. एक मिनिट. मी आधी म्हणतो मग तुम्ही म्हणायचं दुसऱ्यांदा. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. याति नास्त्यत्र संशयः. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदिक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. उपदिक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. एवं परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः. एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः. सकालेन महता योगो नष्ट परन्तप. सकालेन महता योगो नष्ट परन्तप. ठीक आहे. तर हे 3 श्लोक मी तुम्हाला देणार आहे परत. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बघा, तुम्हाला मी हे श्लोक देईन. ठीक आहे. आता कोणाचे काही प्रश्न आहेत तर विचारू शकता तुम्ही मला. ठीक आहे. काही प्रश्न आहेत तुमचे? एक मिनिट, मी तुम्हाला म्यूट करतो, अनम्यूट करतो. सॉरी. येस, तुमचे काय प्रश्न असतील तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. आजच्या सेशनमध्ये कोणाचे काय प्रश्न आहेत का? प्लीज विचारा. येस, कोणाला काही प्रश्न नाहीये? ओके, फाईन, थँक्यू.
तर आपण इथं विराम देऊया. एक मिनिट. हा, वैशालीजी बोला, विचारा प्रश्न काय तुमचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण, नमस्ते. आता जर आपण भगवद्गीतेचा परिचय पाहिला तर तो तुम्ही देणार ना आम्हाला? हो हो, तुम्हाला हे सगळे नोट्स मिळतील. त्या नोट्स पाहिजे. हा, फार सुंदर होता, तुम्ही खूप छान सांगितलं. आणि श्लोक सुद्धा आम्ही संथादेव म्हटलेले ते आमचा हे वेगळा असतो. आम्ही असं म्हणा, एवं परंपरा प्राप्त मिमं हर्ष राजर्षयो विदु असं म्हणतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पण म्हणजे पण तुमची चाल चांगली आहे आणि असं म्हणायला पण हरकत नाही. पण आम्हाला आता अशी प्रॅक्टिस झाली आहे. चालेल 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 चालेल, नो प्रॉब्लेम. मेन उद्देश म्हणण्याचा आहे बस, बाकी साल वगैरे काय नंतरची गोष्ट आहे ती पुढची, है ना. पहिले 3 पण ते म्हणजे आता पाठ रोज म्हणून पाठ होतात. व्हेरी गुड, खूप छान. असंच रोज म्हणत राहा, कारण की ह्या श्लोकांमध्ये पण शक्ती आहे असं म्हटलं जातं, है की नाही. आता आपण मंत्रापावर बघितलं तर ह्या श्लोक फक्त आपण गायल्यानेच आपल्याला किती पुण्य प्राप्त होतं, इतकी शक्ती या श्लोकांमध्ये. म्हणून हे रोज आपण एक तरी श्लोक भगवद्गीताचा म्हटला पाहिजे दिवसभरात, है ना. तसंही आपण कितीतरी काय काय बोलत असतो, पण जरा या मुखातून जरा भगवंतांनी बोललेले श्लोक आपण जरा म्हटले तर आपलं किती आपण धन्य होऊन जाऊ, है की नाही. आणि आपलं मन शुद्ध होतं, आपली मती शुद्ध होते. एवढं फक्त श्लोक वाचनाने होतं, तर श्लोक समजल्यावर काय होईल विचार करा, है की नाही. हो ना, बरोबर. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. येस, अजून हरे कोणाचे? कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणाचे काय प्रश्न आहेत का? ठीक आहे, तर आपण इथे विराम देऊया आजच्या सत्राला. तर पुन्हा आपण पुढच्या शनिवारी आणि रविवारी भेटणार आहोत. तर कृपया तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या आणि सगळ्यांनी मॉर्निंग प्रोग्रामला या. डेली मेडिटेशन जे होतं, है ना, कारण की तो मॉर्निंग प्रोग्राम जो आहे 1 तासाचा, तो तुमच्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी, आपलं भक्तिमय जीवन अजून सुदृढ करण्यासाठी आहे, है ना. जसं आपण शरीराला बल प्रदान करतो अन्नाने, तसंच आपल्या आध्यात्मिक जीवनाला जरा बल प्रदान करायचं असेल तर ते संघाने होतं आणि वैदिक शास्त्रांच्या ज्ञानाने आणि हरिनामाच्या नामस्मरणाने. तर आपण दररोज थोडा वेळ आपण द्या हा सकाळचा, आणि तुम्ही तुमचं लाईफस्टाईल असं प्लॅन करा की तुम्ही त्या सकाळच्या वेळेला येऊ शकाल. मला माहिती आहे की तुम्ही सगळे बिझी असणार, तुमचे सगळे ऑक्युपेशनल ड्युटीज आहेत, पण तुम्ही थोडा वेळ प्लॅन करा, तो 1 तास तेवढा आपण प्लॅन केलं तर मग दिवस तुमचा खूप चांगला जाणार आहे. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुमचा. नमस्कार, हरे कृष्ण. नमस्कार. आणि तुम्हाला लवकरच सर्टिफिकेट्स पण मिळणार आहेत, त्याचं अनाउन्समेंट पण आम्ही करू. जे लेवल 1 पूर्ण केलेले आहेत आणि लेवल 2 मध्ये आलेले आहेत आणि ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळणार आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला नाहीये त्यांनी कृपया फॉर्म भरा, नाहीतर मग ज्यांनी फॉर्म नाही भरला मग त्यांना सर्टिफिकेट्स नाही भेटणार. लेवल 2 मध्ये येण्यासाठी आम्ही सगळ्यांना एक फॉर्म दिलेला होता, तो फॉर्म ज्यांनी भरलाय त्यांनाच सर्टिफिकेट भेटणार आहे. ओके, तर आम्हाला बरेचसे एंट्रीज आलेले आहेत. टोटल 125 पार्टिसिपंट्सनी सर्टिफिकेट मिळणार आहे. ओके, तर ते बहुतेक पुढच्या रविवारी आम्ही देऊ. प्लॅनिंग चालू आहे, लवकरच डेट पण आम्ही डिक्लेअर करू, तर तुम्हाला कळवण्यात येईलच त्याच्याबद्दल. ओके, आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती, ह्या ग्रुपमध्ये ज्याला कोणाला कम्फर्टेबल असेल त्यांनी एक गीतासार मध्ये ज्यांनी सगळ्यांनी भाग घेतलेलाच आहे तुम्ही, है ना, तर तुम्हाला गीतासार जे 18 अध्याय आपण केले कसं वाटलं आणि हा सेशन्स कसे आहेत ह्याच्याबद्दल एक छोटं 30 सेकंदाचा व्हिडिओ करून पाठवाल तर चांगलं होईल. या ग्रुपमध्येच तुम्ही पाठवू शकता किंवा मला पर्सनली पाठवू शकता. ओके, मी पण त्या ग्रुपमध्ये आहेतच, है ना. माझं नाव अमल कीर्तनदास अमित मोरे, ह्या नावाने माझं सेव्ह असेल तिकडे मोबाईलमध्ये तुमच्या, तर त्या नंबरवर तुम्ही पाठवू शकता किंवा ग्रुपवर पण पाठवू शकता. एक टेस्टिमोनियल व्हिडिओ, एक फीडबॅक व्हिडिओ, है ना. आता हा फीडबॅक व्हिडिओ आम्ही का घेत आहोत तुमच्याकडून, कारण की जे आम्हाला नेक्स्ट बॅच सुरू करायची आहे त्यांना पण आम्ही ते व्हिडिओ दाखवून त्यांना प्रेरणा देणार आहोत की कसे तुमच्यासारखे सुंदर भक्त भगवद्गीता वाचून तुम्हाला फायदा झाला. आता हे तुमचं एक सेवा असेल की तुम्ही जरा सेवा देऊ शकला तर किती जणांना प्रेरणा मिळेल भगवद्गीता अध्ययन करण्याचं आणि वाचण्याचं आणि श्रवण करायचं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं एक 30 सेकंदाचा व्हिडिओ फक्त आम्हाला पाठवा, आणि त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय लिहायचं आहे ते पण मी आत्ता लगेच दाखवतो. 1 मिनिट जरा होल्ड करा.
ऍक्च्युली मी विषय आत्ता बोलणार नव्हतो, पण माझ्या मनात आलं म्हणून मी आत्ता लगेच आय जस्ट टोल्ड यू. तर जस्ट लेट मी ब्रिंग इट आउट. तर असा फॉर्मॅट असेल तुझा. ओके, तुम्ही जो व्हिडिओ करणार आहात 30 सेकंदाचा, त्याच्यामध्ये एकच वाक्य बोलायचंय, 4 वाक्यच बोलायचंय तुम्हाला. इंट्रोडक्शन पहिलं द्यायचं, तुमचं नाव आणि तुमचं प्रोफेशन काय, बस. तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट काढू शकता पटकन. ओके, आणि तुमचा एक्सपिरियन्स म्हणजे काय, तुमचं तुम्हाला कसा आवडला तो सेशन, म्हणजे गीता सारचे जे 18 अध्याय झालेत ते तुम्हाला कसं आवडलं, त्याच्याबद्दल तुमचा अभिप्राय आम्हाला द्यायचा आहे ना. एका वाक्यात सांगा किंवा 2 वाक्यात सांगा, चालेल है ना, पण 2 जास्त मोठं नको बोलू. 1 किंवा 2 किंवा 3 मॅक्स टू मॅक्स तेवढंच बोला. आणि एक फिलॉसॉफिकल पॉइंट, म्हणजे 18 अध्यायांमध्ये तुम्हाला असा कुठला पॉइंट असा वाटला की तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये अंमलात आणला पाहिजे, तो एक पॉइंट सांगला तर अजून चांगलं होईल. ओके, आणि धन्यवाद है ना. तुम्ही असं म्हणायचं की सगळ्यांना थँक्यू, गीता सार टीमला मी धन्यवाद देतो किंवा देते है ना, आणि असेच उपक्रम चालू ठेवत राहा. तर हे असं एक वाक्य, 4 वाक्य तरी तुम्ही बोलून पाठवलं, ह्याला 30 सेकंदापेक्षा कमी लागणार आहेत. ओके, तर तुम्ही प्रयत्न करा आणि साधं तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा बस है ना. कोणाला तरी होल्ड करायला सांगा, नाही तर तुम्ही पकडा सेल्फी. आजकाल आपण सगळे मोबाईलमध्ये एक्सपर्ट झालेलो आहोत. तर ही एक सेवा आहे का, कारण की आम्ही तुमचे व्हिडिओज बनवून पूर्ण असं एक ग्रुप त्यांचा इंटिग्रेट करणार आहेत, आणि मग आपण जे नवीन लोक येणार आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देणार आहोत, त्यांना आपण इन्स्पायर करणार आहोत की तुम्ही पण भगवद्गीताचं अध्ययन करा. मग तुमची एक मोठी सेवा होणार आहे ह्याची. मग तुम्ही आज आणि उद्या, तर सोमवार संध्याकाळपर्यंत हे सगळे व्हिडिओज तुम्ही मला पाठवू शकता. ओके, 2 दिवस घ्या, विचार करा, आणि तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट, मी हा फॉर्मॅट तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार आहे एनिवेज, पण आता सेशनमध्ये मी सगळ्यांना दाखवलेलं आहे. ओके, सगळ्यांना कळालेलं आहे? काही डाऊट्स आहेत का ह्याच्यामध्ये? तर मला विचारा. ओके, मराठीतच बोलायचंय ना? हो, मराठीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, कुठल्याही भाषा चालेल, कन्नड, तेलुगू पण चालेल. ओके, पण मराठी बोललं तर उत्तम, आणि इंग्लिश बोललं तरी चालेल. तुम्हाला कम्फर्टेबल इंग्लिशमध्ये असेल किंवा हिंदीमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तरी चालेल, असं काही असं बंधन नाहीये. ठीक आहे, मराठी. हो हो, चालेल. थँक्यू सो मच. ओके, तर तुमचं खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि आपण सगळे सकाळी भेटणार आहोत. इथे आता 20 जण आहेत, तर 20च्या 20 जण सकाळी येणार आहेत. ओके, मी सगळ्यांची वाट पाहीन. ओके, तिथे आपण शास्त्र वाचन रोज करत आहोत. इतकं सुंदर आपल्याला प्रभुपादांच्या ग्रंथ आम्ही वाचत आणि आपल्याला इतकं कळत आहे त्याच्यामधून. मी तर म्हणतो ज्यांनी येत नाहीत त्यांनी मिस करतात, ऍक्च्युअली दे आर मिसिंग अ लॉट. ओके, तर मी परत तुम्हाला रिक्वेस्ट करेन की सकाळच्या प्रोग्रामला पण या. तो रोज चालणारा प्रोग्राम आहे आणि हे दर आठवड्याला 2 दिवस. तर हे पण मिस करू नका. ओके, थँक्यू सो मच. हरे कृष्ण.